त्यांची मुलं होऊन जातात. त्या सगळ्यांना न चिडता न रागावता सांभाळून घेणं हे अनेकदा खूप महत्त्वाचं होत असेल. जेव्हा नेत्याची बायको जर त्याला अनुरूप असा तिचा जर व्यवहार नसेल तर नेत्याचं नंतर पुढं काय होतं त्याचीही उदाहरणं आहेत. तुम्हाला म्हणजे हे अंगवळणी पडायला किती काळ गेला? तुम्ही यांचं राजकारण वाढत असताना तुमच्यामध्ये तुम्ही काय कसे बदल करत गेलात? खरं तर जेव्हा लग्न ठरलं तेव्हा राजकारण म्हणजे काय माहिती नव्हतं. माझं माहेर संघाचं होतं, ते संस्कार होते. पण मला सुमतीताई सुकळीकरांच्या माध्यमातून आमचं लग्न ठरलं आणि सुमतीताईंनी एकच वाक्य मला सांगितलं होतं की कांचन, तू नितीनचं राजकारण सांभाळ आणि भानुमतीबाईंचं म्हणजे सासूबाईंचं कुळाधार कुळधर्म ते सांभाळ, म्हणजे तू जिंकली. तर कुळाधार कुळधर्म सांभाळणं मला सोपी झालं, पण राजकारण कशाशी खातात ते मला माहिती नव्हतं. मला वाटलं जेव्हा निवडणूक येतील त्यावेळेला 2-4 लोक येतील, चहापोहे करायचे, बस तेवढं राजकारण. पण नंतर हळूहळू मलाही पण 2-4 वर्ष खूप त्रास झाला. अगदी अवेळी येणं, किती 10 वाजता 12 वाजता लोकांना जेवू घालणं, पहिले मलाही कठीण गेलं. पण हळूहळू त्याच्यामध्ये मी रममाण होत गेले. चिडचिड नाही व्हायची? तुम्ही ओरडायचा नाहीत? पहिले 2 वर्ष झाली चिडचिड, भांडणं व्हायचे नाही असं नाही. पण आता तर भांडण करायला माणूस सापडत असेल, त्याच्यामुळे आता भांडणं होत नाहीत. नाही, पण असं आहे की जेव्हा बाहेर कार्यकर्ते आलेत आणि अचानक आलेत आणि तुम्हाला त्यांच्यासाठी रांधायची वेळ आली आहे, तर मग तेव्हा तुम्ही काय हळू आवाजात ओरडायचा? नाही, भांडणं कधीच झाली नाही. चिडचिड व्हायची पण ती खोलीमध्ये व्हायची. मला फक्त एवढंच विचारलं की तुम्ही मला पत्नी म्हणून आणलाय की मोलकरी म्हणून? पहिले 2-3 वर्ष झाले हे. कारण की एक सामान्य स्त्री म्हणून एक स्त्रीचे एक छोट्या एक अपेक्षा असतात लग्नानंतरच्या, त्या काही पूर्ण होत नव्हत्या. मुलगा झाला तर सगळेजणं बघायला येऊन गेले, पण नितीनची मात्र रात्री 5-6 तासानंतर रात्री आपल्या मुलाला बघायला आले. त्याच्यामुळे साध्या छोट्या ज्या आपल्या आयुष्यातल्या एक अपेक्षा असतात त्या अपेक्षा एकदम पूर्ण नाही झाल्या, पण हळूहळू त्याच्यामध्ये मी रममाण होत गेली. आणि मला याच्यामध्ये माझ्या सासूबाईंचा खूप सपोर्ट मिळाला. ते नेहमी म्हणायच्या की अगं कांचन, नितीन उशिरा येतो पण चांगल्या कामासाठी जातो ना, मग त्याला तू सपोर्ट कर. आई आणि माझ्या सासूबाई दोघींनी मला खूप सपोर्ट केला. त्याच्यामुळे मला असं वाटतं मी हे सगळं सांभाळू शकते. पण जेव्हा तुमचं लग्न झालं तेव्हा नितीनजी राजकारणात आहेत हे तुम्हाला माहिती होतं. ते राजकारणामध्ये तुमचं स्वप्न काय होतं? त्यांनी कुठंपर्यंत ते जातील अशी इच्छा होती आणि कुठंपर्यंत जावं असं स्वप्न होतं? नाही, मला राजकारण हे काही माहिती नव्हतं ना. आमचं लग्न 84चं आहे आणि 85 म्हणजे 85च्या फेब्रुवारीत त्यांना पश्चिम नागपूरला तिकीट मिळालं. तर तेव्हा तर नुकतं लग्न आलं, तर महिनाच झाला होता. मला माहिती नव्हतं की सभा आणि हे काहीच माहिती नव्हतं. फक्त रोज सकाळी नाश्ता करून जातील, रात्री जेवणाचं ताट ठेवायचं, आपण जेवायचं आणि त्यांचे कॉटनचे कपडे प्रेस करून ठेवायचे, एवढंच काम होतं. पण मी तेव्हा कधी आम्ही प्रचाराला गेलो नाही कुठलंच. म्हणजे एक गोष्ट इंटरेस्टिंग आहे की इतक्या या 41 वर्षात आम्ही 24 तास देखील आतापर्यंत राजकारणावर बोललो असेल असं झालं नसेल. आमच्याकडे राजकारणावर कधी चर्चाच होत नाही. पण कशा होतात घटना की माझं लग्न झाल्यानंतर माझ्या सासूरवाडीत बाळासाहेब देवरस त्यावेळी सरसंघचालक होते, त्यांना जेवायला बोलावलं. त्यावेळी लोकसभेची निवडणूक सुरू होती. त्यावेळी 12 वाजता त्यांचं जेवण होतं. ते संघात वेळेचे परफेक्ट असतात आणि त्यांच्या जेवण घरी असताना 12 वाजता ते पोचले आणि माझ्या लग्नाप्रित्यर्थ जेवण होतं, पण मी 1:30-1:45ला पोचलो. हिला खूप संकोच झाला, मलाही संकोच